हॅलो नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी घेऊन येत आहे माझी कथा मन माझे तुझे झाले भाग 14. हॅलो एव्हरीवन, तुम्हाला माहिती असणार आपण का जमलो आहे. जास्त वेळ नाही घेणार, संगीत प्रोग्रामला सुरुवात करू. साहिल म्हणतो, आता आपण पहिला परफॉर्मन्स आहे आमचे स्वीट आजी आणि आजोबांचा. रिद्धी म्हणते, टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ द्या. आजी आणि आजोबा येतात. गाणं सुरू होते. ओ उडे जब जब जुल्फे तेरी, ओहो उडे जब जब जुल्फे तेरी, कवारियों का दिल मचले, जिंद मेरी ये ओ जब ऐसे चिकने चेहरे, तो कैसे ना नजर फिसले, जिंद मेरी ये. आजी आणि आजोबांनी खूप छान डान्स केला. या लवली कपलसाठी खूप साऱ्या टाळ्या. आजी आणि आजोबा खूप छान. रिद्धी म्हणते, आता वेळ आहे ज्यांच्यासाठी संगीत प्रोग्राम आहे. सुंदर असा परफॉर्म होऊन जाऊ द्या. गौरी आणि मंदार कम. साहिल म्हणतो, गौरी आणि मंदार गेले. मंदारने गौरीसमोर हात केला. गौरीने पण दिला. त्यांचे सॉन्ग सुरू झाले. तू मला मी तुला ओळखू लागलो, सावरू लागलो, नाही कळले कधी, तू माझ्या मी तुझ्या मनात हरलो, अंतरात गुरफटलो, नाही कळले कधी. मंदार आणि गौरी एकमेकांमध्ये गुंतले होते. टाळ्या वाजल्या तेव्हा ते बाजूला झाले. गौरी तर लाजून निघून गेली. मंदार पण निघून गेला. नंतर विनायक आणि सरिताने, कैलास आणि इंदूने मिळून डान्स केला. किरण आणि कियाने पण केला. सगळ्यांनी खूप छान डान्स केला. आता झिंगाट तर झालंच पाहिजे ना. लावलं ना झिंगाट. सगळे मस्त मनसोक्त नाचले. रिद्धी आणि साहिल तर सांगायलाच नको, फुल धिंगाणा. आता हळद होती. गौरी मस्त पिवळी साडीमध्ये खूप सुंदर दिसत होती. मंदारने पण पिवळ्या रंगाचा कुर्ता घातला होता. मंदारला हळद लावणार होते. सरिताने सगळं आणून ठेवलं. आजी सांगत होत्या तसं इंदू आणि सरिता करत होत्या. मंदारला हळद लागली. बाकीच्यांनी तर मंदारला आंघोळच घातली. मस्त डीजे चालू होता. बाकी मस्त नाचत होते. रिद्धी आणि साहिल कसे गप्प बसणार. त्यांनी तर मस्त एकमेकांना हळदीने माखले होते. वीरेन पण त्यांच्यामध्ये सामील झाला होता. कैलास काकाने व हिंदूला हळद लावली होती. इंदू तर खूप लाजत होत्या. आजी पण आजोबांना हळद लावली होती. सगळे खूप आनंदात होते. आता जोरात डीजे वाजवायला लागला. सगळे मस्त नाचायला लागले. मंदारला पण घेतले. साहिल आणि रिद्धीचे तर सांगायलाच नको, कसे नाचत होते. आजी पण नाचत होत्या. आजोबांना पण ओढत होत्या. कैलास आणि इंदू पण मस्त नाचत होते. खूप वेळ नाचून झाले तसे इंदू सरिता जवळ गेल्या. ताई, आपल्याला गौरीकडे हळद घेऊन जावं लागेल, उशीर नको व्हायला. त्या दोघी गौरीला हळद घेऊन जातात. हॉटेलच्या दुसऱ्या साईडला होतं. किरण छान तयारी केली होती. सगळं बघत होता. किया पण त्याला मदत करत होती. अर्णव सगळीकडे बघत होता. काजल पण छान तयार झाली होती. ती गौरीला मदत करत होती. किरणने गौरीला आणायला सांगितले. किया गेली. गौरीला घेऊन आली. काजल पण त्यांच्यासोबत होती. सरिता पुढे आल्या. गौरी खूप सुंदर दिसत आहे, त्या म्हणतात. इंदू पण म्हणतात. तिला ओवाळून हळद लावायला घेतात. त्यांच्या कळेच्या बायका लावतात. किया, किरण, काजल पण लावतात. अर्णव पण लावतो. किरणचे डोळे भरून येतात. तो तिथून निघून जातो. त्याला आईबाबांची आठवण येते. आता असते तर मस्त झाले असते. काजल गौरीला हळद लावते. रिद्धी पण येते. ती पण गौरीला हळद लावते. काजलला लावते. रिद्धी आली मग साहिल कसा येणार नाही. तिथं काजल आहे ना, तिला हळद लावायला येईल म्हणून साहिल पण आला होता. रिद्धीने काजलला लावली तेव्हा साहिल पण आला आणि काजलला हळद लावली. काजलने पण साहिलला हळद लावली. रिद्धीने काजलला नाचायला घेऊन गेली. त्यांनी मस्त डान्स केला. नंतर सगळे दमले होते. जेवण करून घेतले. आराम करायला गेले. गावाकडचे लोक पण आले होते. किती मस्त हॉटेल आहे, किती मस्त सोय केली आहे. विनायकने सगळं बघत आहे. सगळे झोपून गेले. दुसऱ्या दिवशी लग्न होतं. मंदार तर गौरीचाच विचार करत होता. उद्या गौरी माझ्यासोबत असेल, माझी झालेली असेल. आज कशी दिसत असेल काय माहिती. मला बघू पण दिले नाही, बोलणे पण झाले नाही.
तिला बघितले तर मला आत्ताच माहिती पडले आहे, शेजारी रूम तिचीच आहे. मंदार म्हणतो. रूम बाहेर जातो. गौरीला कॉल करतो. बाहेर बोलवतो. ती पण येते. काय काम असेल ती विचार करते. मंदारला गौरी येताना दिसते. किती सुंदर दिसत आहे. हातावर मेहंदी किती रंगली आहे. चेहरा किती खुल्ला आहे. ही अशी तयार होऊन आली तर मी अजून तिच्या प्रेमात पडेल. मंदार म्हणतो. सर आत्ता का बोलवले? कोणी बघेल ना, गौरी म्हणते. मंदार तिच्या तोंडावर हात ठेवतो. गौरीला गप बस असं म्हणतो. डोळे बघून बघून तरी दे. किती सुंदर, किती दिवस बघितले नाही असे वाटत आहे. मंदार म्हणतो. सर एकच दिवस झाला आहे, जास्त दिवस नाही. आज सकाळीच बघितले नव्हते, आत्ता बघितले ना. मला जाऊ द्या, कोणी बघितलं ना आपल्यालाच बोलतील. गौरी म्हणते. मंदार तिला त्याच्याकडे ओढतो. मिठीत घेतो. 5 मिनटं होऊन जातात पण काढत नाही. कसला तरी आवाज होतो. गौरी मंदारच्या मिठीतून निघते. तिच्या रूममध्ये पडून जाते. मंदार पण मस्त हसतो. रूममध्ये निघून जातो. सकाळी सगळ्यांची घाई चालू होती. मंदारला मस्त उठणं लावून आंघोळ घातली. मंदार तयार झाला. त्याने मस्त शेरवानी घातली होती. गौरीची पण आंघोळ घातली. नंतर ती पण तयार होण्यासाठी निघून गेली. तिने मरून रंगाची नऊवारी घातली होती. केसात आंबाडा पाडून त्यावर गजरे लावले होते. हलकासा मेकअप केला होता. मरून रंगाची लिपस्टिक लावली होती. छान टिकली लावली होती. नाकात नथ घातली होती. मरून आणि ग्रीन रंगाच्या बांगड्या घातल्या होत्या. गौरी खूप सुंदर दिसत होती. मंदारला जवळच्या मंदिरात घेऊन गेले होते. तिथं नमस्कार केला. ते हॉलमध्ये आले. हॉल खूप छान सजवला होता. फुलं लावली होती. गौरी आणि मंदारचे नाव लिहिले होते. मंदार आला. गुरुजींनी पूजा मांडली होती. गुरुजींनी नवरी मुलीला आणा असे सांगितले. त्यांच्यामध्ये अंतरपाठ धरायला सांगितले. त्यांच्या दुसऱ्या बाजूला गौरी येऊन उभी राहिली. गुरुजींनी मंगलाष्टके म्हणायला सुरुवात केली. सावधान सावधान म्हटले तेव्हा फटाके फुटले. मंदार आणि गौरीने एकमेकांना हार घातले. किरण आणि किया कन्यादानसाठी आले. कन्यादान विधी झाली. किरण आणि किया निघून गेले. मंदारने गौरीच्या गळ्यात मंगळसूत्र घातले. नंतर भांग कुंकेने भरली. नंतर त्यांची सप्तपदी घेतल्या. एकमेकांना वचनं दिली. सप्तपदी झाल्या. गुरुजींना नमस्कार केला. नंतर मस्त फोटो काढले. फॅमिलीसोबत, भाऊ बहिणीसोबत, मित्रांसोबत फोटो काढले. ऑफिसमधून पण आले होते. त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. गिफ्ट दिले. जेवणाला घेऊन गेले. तिच्या प्लेट मस्त सजवली होती. एकमेकांनी त्यांनी घास भरवला. चिडवत मस्ती मजाकमध्ये जेवण झाले. विनायकने सामान गाड्यांमध्ये ठेवायला सांगितले. गौरीच्या बॅग पण मागून घेतल्या. आता वेळ होती पाठवणीची. किरण तर खूप रडत होता. गौरी पण किरणला सोडायला तयार नाही होते. अर्णव पण त्याच्याजवळ होता. किया पण रडत होती. आजीने समजावले तेव्हा किरण गौरीला गाडीत बसवली. तरी तिचे मुसमुस चालूच होते. मंदारले तिला पाणी दिले. तिला थोडं बरं वाटले. रडणे चालूच होते. सरिता आणि इंदू घरी निघून गेल्या होत्या. गौरीचे स्वागत करायला मंदारची गाडी बंगल्यात आली. सगळा बंगला सजवला होता. फुलांच्या पाकळ्या टाकल्या होत्या. सरिताने त्या दोघांना ओवाळले. गौरीचा गृहप्रवेश झाला. काही खेळ खेळले. आता सगळे दमले होते. आपापल्या रूममध्ये निघून गेले. मंदार आणि गौरी पण रूममध्ये आले. छान रूम सजवली होती. गौरी तर सगळं बघत होती. मंदार गौरीकडे जातो. तिला मागून मिठी मारतो. तिच्या खांद्यावर डोकं ठेवतो. आवडलं? खूप छान आहे. मला वाटले पण नव्हते मला तुमच्यासारखा चांगला नवरा मिळेल. सगळं चांगलं होईल. गौरी म्हणते. मला वाटले नव्हते मन माझे तुझे झाले. कथा संपली आहे. तुम्ही सीझन 2 ऐकायला असेल तर कमेंट करा. मी लिहायला घेईल. लाईक